नमस्कार मित्रांनो, आरजे मराठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा रेशन कार्ड असेल व तुम्हाला सुद्धा शासनाकडून एप्रिल 2024 पासून सबसिडी मिळत आहे। तर आता हे सबसिडी तुम्हाला मिळाली आहे की नाही व मिळाली असेल तर किती मिळाली आहे हे कसं चेक करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून अशीच माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुमच्या रेशन कार्डवर एप्रिल 2024 पासून सबसिडी जमा होत आहे। तर तुम्हाला ही सबसिडी मिळत आहे की नाही हे चेक करण्यासाठी सर्वात आधी तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डला लिंक असणे गरजेचे आहे। आणि जर तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डला लिंक नसेल तर तुम्ही हे रेशन दुकानदाराकडे जाऊन ते लिंक करू शकता। आणि दुसरं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असणे गरजेचे आहे। तर तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डला लिंक असेल व तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असेल तरच हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता। तर हे चेक करण्यासाठी तुम्हाला अगोदर प्ले स्टोअरवर जाऊन मेरा रेशन असं ॲप्स डाउनलोड करावं लागेल। ॲप्स डाउनलोड झाल्यानंतर तर आता तुम्हाला हा ॲप्स ओपन करायचा आहे। ॲप्स ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची भाषा तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर इथं बेनिफिशियरी युजर यावर स्टिक करून इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। आता हा आधार क्रमांक इथे टाकल्यानंतर हा सेम कॅप्चा तुम्हाला इथे बघून इथे फिल करायचा आहे। हा कॅप्चा इथे फिल केल्यानंतर ओटीपी लॉगिन या बटनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर ओटीपी सेंड सक्सेसफुली झालेला आहे। ओके वर क्लिक करायचं आहे। ओके वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल। तर हा ओटीपी कॉपी करून किंवा बघून टाइप सुद्धा करू शकता। हा ओटीपी कॉपी करून पेस्ट करायचा आहे। हा ओटीपी इथे पेस्ट केल्यानंतर किंवा टाइप केल्यानंतर सत्यापित करा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर ओटीपी व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला आहे। ओके वर क्लिक करायचं आहे। ओके वर क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला एक पिन क्रिएट करायची आहे। तुम्हाला पिन क्रिएट करायची असेल तर करू शकता, अन्यथा स्किप सुद्धा करू शकता। पण ही पिन एकदा क्रिएट केल्यानंतर तुम्हाला परत म्हणजे आधार कार्ड टाकून लॉग इन करायची आवश्यकता पडणार नाही। तर मी सध्या हे पिन क्रिएट करणार नाही, सध्या स्किप करणार आहे। तर आता तुम्हाला तुमच्या समोर हे तुमचं डिजिटल राशन कार्ड ओपन झालेलं आहे। इथे तुमची सर्व माहिती दिलेली आहे। इथे तुमचं राशन कार्ड नंबर आहे, इथे तुमचं नाव आहे आणि इथे तुमचा मोबाईल नंबर आहे। तर हे डिजिटल राशन कार्ड तुम्ही इथे क्लिक करून तुम्ही पीडीएफ फाईल मध्ये डाउनलोड सुद्धा करू शकता आणि तुमच्या राशन कार्डवर किती जणांची नावं आहेत हे इथून चेक सुद्धा करू शकता। तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करता येणार आहे किंवा तुमच्या एखाद्या कॅन्डिडेटचा मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करायचा असेल तो सुद्धा इथून तुम्हाला करता येणार आहे। इथून तुम्हाला तुमच्या फॅमिलीची सर्व डिटेल्स माहिती बघता येणार आहे किंवा एखाद्याचे नाव ऍड करायचे असेल किंवा काही सुधारणा करायची असेल इथे क्लिक करून तुम्ही तुमच्या राशन कार्डच्या नावामध्ये काही सुधारणा किंवा ऍड सुद्धा करू शकता। तर इथून तुम्हाला राशन घेतल्याची रिसिप्ट सुद्धा बघायला मिळणार आहे। तर आता हे पैसे तुम्हाला म्हणजे सबसिडीचे पैसे तुमच्या राशन कार्ड मध्ये आलेले किंवा नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या राशन कार्ड मध्ये ही सबसिडी तुम्हाला इथे पूर्ण ओपन होईल। तर अशा प्रकारे तुम्ही हे सबसिडी तुम्ही तुमच्या राशन कार्ड मध्ये आली किंवा नाही हे चेक करू शकता। हे बघा इथे एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट इथे मला 5 महिन्याची सबसिडी जमा झालेली आहे। तर ही सबसिडी तुम्हाला तुमच्या खात्यात घेता येणार आहे की नाही यासंबंधी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर अशा प्रकारे तुम्ही ही सबसिडी तुमच्या राशन कार्ड मध्ये जमा झाली किंवा नाही किंवा झाली असेल तर किती झाली आहे हे चेक करू शकता। तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।